आज आम्ही चाललो अलिबाग येथे आणि त्याच्यासाठी आत्ता आम्ही आलो आहे गेटवेला. ते बघू शकता गेटवे ऑफ इंडिया आणि इथे ताज हॉटेल. तर सकाळ सकाळी एकदम फ्रेश वाटतं, वातावरण खूप छान आहे एकदम. आणि एकदम बघू शकता बघा ढगाळ, अजून सूर्य पण उगवला नाही. आम्ही आत्ता 7:30 वाजलेले आहेत. आता आम्ही अलिबागला जाण्यासाठी फेरी बोट पकडलेली आहे. ते बघू शकता. आम्ही अपर डेकची तिकीट घेतली, 250 रुपये पर पर्सन. ते बघू शकता अशा फेरी लागलेल्या सगळ्या गेटवेच्या इथूनच. आमची फेरी बोट आता निघालेली आहे. गेटवे आपल्याला दिसतोय इथून, ताज हॉटेल, वे टू अलिबाग. आम्ही बोटीतून उतरलो आहे मांडवा इथे. तर इथून बस पकडून अलिबागला जायचं आहे. बोला काय. तर आम्ही उतरलो आणि बससाठी पोहोचतो इथे. बघू शकता तुम्ही. आम्ही इथे मांडवाला उतरलो अलिबागला जाण्यासाठी. आता इथून बस करणार आणि मग इथे पुढे प्रवास. आता जेटीमधून उतरून बसमध्ये बसलो आहे. तिथून मग आम्ही जाणार अलिबागला आणि अलिबागवरून मग अजून पुढे. आम्ही आता अलिबागला उतरलो आणि सकाळ सकाळी मला मस्त भूक लागलेली आहे. तिथे आम्ही आता सध्या नाश्ता करत आहोत, व्हेज नाश्ता. कारण आता इथे आल्यावर फक्त नॉनव्हेजच खायचं आहे. आता आम्ही अलिबागवरून रिक्षा पकडले नागाव इथे जाण्यासाठी आमच्या हॉटेलवर. इथूनही हॉटेल अलिबागपासून जवळपास अर्धा तास अंतरावर आहे. बघू शकता आम्ही आता रिक्षात बसलो आहे. हे आहे आमचं हॉटेल जिथे आम्ही थांबलेलो. आता आम्ही आमच्या रिसॉर्टवर हॉटेलवर पोचलेलो आहोत. हॉटेलचं नाव आहे अनंत विला रिसॉर्ट. इथे बघू शकता तुम्ही छोटासा स्विमिंग पूल आहे. इथे सिटिंग अरेंजमेंट आहे बाहेर. इथे पार्किंग वगैरे बघू शकता तुम्ही. झाडं आहे तसा छोटासाच आहे पण मस्त आहे. बजेटमध्ये बजेट रिसॉर्ट आहे. बजेट रिसॉर्ट. आमचं अजून चेक इन व्हायचं बाकी आहे, त्याच्यामुळे आम्ही जरा फिरतो इथे. ते बघू शकता वॉलवर हे जे लाकडाचे पीस लावलेले आहेत, त्याला सगळे असे मासे वगैरे आहेत. माशांची पेंटिंग केलेली आहे. मस्त आहे, एकदम छान आहे. तर आहे आमच्या अनंत विला रिसॉर्ट या हॉटेलमधला रूम. तुम्हाला आम्ही थोडा रूम दाखवतो. इथे बघू शकता. इथे बेड आहे. तीन जण आरामशीर झोपू शकता. इथे याच्यामध्ये 2 पाण्याच्या बॉटल आहेत, टॉवेल्स आहे, AC चा रिमोट, TV चा रिमोट वगैरे आहे दिलेला. साबण, टॉयलेटरीज वगैरे दिलेले आहेत. आणि आहे प्रशस्त आहे इथे रूम. इथे रोड साईड आहे आणि इथे गॅलरी पण आहे. इथे गॅलरी दिसते तुम्हाला.
आणि आता टॉयलेट बघूया. टॉयलेट नीट अँड क्लीन आहे. शॉवर वगैरे आहे. इंग्लिश टॉयलेट आहे. मिरर आहे. क्लीन आहे. आता आपण बाहेर जाऊया गॅलरीमध्ये. गॅलरी व्ह्यू आहे, इथून बघू शकता बाहेर. मी पडलो असतो, वाचलो. इथे पूल आहे. पार्किंगची जागा दिसते इथे. इथून समोरून लेफ्ट मारून रस्त्यावर जाऊ शकतो आपण. आजूबाजूला सगळेच रिसॉर्ट आहेत इथे. विलाज रिसॉर्ट. आणि बेस्ट गोष्ट म्हणजे ह्याच रिसॉर्टपासून एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर जे सेलिब्रिटी आहेत नलिनी काकू म्हणजेच कोळीनबाई यांचं रेस्टॉरंट सुद्धा आहे. आणि बहुतेक आम्ही उद्या तिकडे जाणार आहोत भेट द्यायला. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. असंच आमचा व्हिडिओ पूर्णपणे पहा. काय काय मजा करतो ते पण तुम्हाला पाहायला मिळेल. आता जस्ट आम्ही आलेलो एंट्री केली आहे. बघतो त्या कसं काय मजा होते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आता जरा मस्त जरा चिल्ड होतो आम्ही, रिलॅक्स होतोय. नंतर मग लंच टाइम वगैरे होईल आणि मग संध्याकाळी मस्त बीच वगैरे फिरून येऊ आम्ही. 2 दिवस मस्त धमाल करू. ती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. संध्याकाळी बीचवर फिरायला आलो आणि आता आम्ही घेतले कांदा भजी, गरमागरम कांदा भजी. वडापाव खाऊन झालेले आहेत आणि इथे चहा दिसते. असं बीचच्या शेजारी एक हॉटेल आहे. गरमागरम खेकडा भजी. आलो आम्ही नागाव बीच इथे. ते बघू शकता इथे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहे जे प्रत्येक समुद्रकिनारी असतात. इथे पाणी बघाल तर एकदम काठोकाठ आलेलं आहे पाणी पूर्ण. असं किनाऱ्यालगत पूर्ण अजिबात जागा पण नाही. आणि इकडची वाळू जरा काळी वाळू आहे. आपल्या मुंबईसारखी व्हाईट सँड नाही आहे. इथे बघू शकता तुम्ही बोटिंग वगैरे चालू आहे. घोडागाडी आहे. मोटर स्पोर्ट आहे. ते आम्ही पाय भिजवतोय. ते बघू शकता पॅराग्लायडिंग चालू आहे. थोडं पुढे जा, हात पकड. घोडागाडीमध्ये बसलेलो आहे. घोडे हलतोय तसे आम्ही पण हलतोय. हे आमची घोडी बसली समोर. मस्त पाण्यातून गाडी चालले. सनसेट होणार. सनसेटला टाईम आहे भरपूर. आमचा फोन पण टुकू करतोय. एक सोबत असतोच, याशिवाय नाही देत असतो. ठीक आहे चला जाऊ दे. घोडागाडीवर पडलीस तरी काय लागणार नाही तुला. माती आहे गावची तरी. शाळेत वगैरे जातच की नाही. 10वी झाली. 10वी पास झाला ना.
पोटा पाण्यासाठी करायला करायला. लागतं. परत आता जर पावसाळा सुरू झाला की मग कमी असतं ते. आपण आलेलो आहे आता परत रिटर्न. चेंजिंग ते यांच्यासाठी असे आताच आम्ही हॉर्स रायडिंग घोडागाडी आम्ही आता आनंद घेतला आणि आता परत आम्ही त्याच ठिकाणी आलेलो आहे. ते बघू शकता विकेंड वीकडेज असल्यामुळे जरा गर्दी कमी आहे. त्या घोडेवाल्यांनी सांगितलं की वीकडेजला भरपूर विकेंडला भरपूर गर्दी असते. तर मग कसं वाटतंय अलिबागमधला पहिला दिवस? छान वाटतं. आता सध्या शाळेला सुटल्यात म्हणून मग आम्ही वीकडेजमध्ये आलो आहे, कारण का विकेंडमध्ये गर्दी असते. आणि आता जसं जसं पाऊस लवकर सुरू होतं ना, त्यामुळे मग बहुतेक पुढच्या आठवड्यानंतर बहुतेक पाऊस बी सुरू झाला तर मिळणार नाही. म्हणून मग आम्ही आता मजा करून घेतोय, सुट्ट्याचा आनंद घेतोय. मस्तपैकी सुट्ट्या आहेत शाळेला आणि छान वाटतं असं संध्याकाळचं वाटतं. इथे आता हे ड्रॅगन राईड होणार आहे, त्याचा हवा घालतायत, उगवत उगवतायत. ते माणसं इथे रेडी झालेत ड्रॅगन सफारीसाठी. चाललंय बघ ड्रॅगन. तर आता आम्ही रात्री जेवायला आलो आहे. इथे नागाव बीचच्या जवळच एक आहे घरगुती जेवण आहे, वर्षा कॉटेज म्हणून. बघू शकता इथे तुम्ही वर्षा कॉटेज नागाव. इथे वेगवेगळ्या थाळी आहेत. तर आम्ही आता इथे सुरमई थाळी आणि पापलेट थाळी मागवली. सुरमई थाळीमध्ये पण बघू शकता जवळा फ्राय आहे, 3 सुरमईच्या तुकड्या आहेत, सोलकढी, भात, 2 भाकऱ्या आणि हा कोलंबीचा रस्सा आहे. पापलेट थाळीमध्ये पण बघू शकता. आणि आता मस्त आता गरम गरम तळून आलेले सुरमई पापलेट. आणि आम्हाला तर भूक लागली भरपूर वासाने. तर तुम्ही बोलत असाल की 3 माणसं आणि 2च थाळ्या का, तर आम्ही पहिलं टेस्टिंगसाठी घेतो, नंतर अजून एक लागली तर अजून एक घेऊया. तर चला, वेळ ना जवळ आता. आगरी पद्धतीचं जेवण आहे, आगरी कोळी पद्धतीचं. अलिबागमध्ये नागाव येथे रात्रीचा आपल्याला व्ह्यू दिसतोय. वेगवेगळे हॉटेल्स, रिसॉर्ट. पण आम्ही इथे स्टे केलेलं नाहीये, आम्ही आता पुढे चालू. हे गाड्या येते तिथे. गुड मॉर्निंग. आज आमचा अलिबागमधला दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता चाललो आहे नाश्ता करायला. आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आहे. आता बघू शकता इकडे आमचे 2 नमुने. काल एक बीच फिरून आलो आणि आता दुसऱ्या साईडचं बीच आहे, तो जरा फिरतोय आणि जरा नाश्ता वगैरे करणं, मस्त एन्जॉय करणं आणि मग परत रिसॉर्टवर वेगळी मजा. चला, त्यासाठी पोहे आणि गावण चटणी मागवले. बघू शकता इथे घावणे चटणी आणि पोहे सकाळचा नाश्ता. आज दिवस दुसरा. आम्ही आलो आहे आता बदामी बीच.
नागाव बीच आणि बदामी बीच एकत्रच आहे, फक्त एंट्री पॉईंट वेगवेगळे असल्यामुळे बीचची नावं पण वेगवेगळी होतात. बघू शकता एकदम क्लीन शांत बीच आहे, लोक पण कमी आहे सकाळी आणि ओहोटी आलेली आहे पाण्याला, पाणी खूप लांब गेलेलं आहे. इथे पण बघू शकता किती लांब आहे ते. सकाळचे 11 वाजलेत पण असं ऊन काही लागत नाही एवढं, हवा पण मस्त एकदम. इथे लाटांच्या रेषा दिसतात आपल्याला, जे भरतीच्या वेळी येऊन गेलेले असतील त्याचे निशाणे फक्त इथे उरलेले आहेत. आणि पाणी बघाल तर आता एकदम खूप पाणी एकदम मागे गेलेलं आहे. अलिबागला आपण आल्यावर आपल्याला पाहायला मिळतं की इकडची जी वाळू आहे समुद्राची ती काळ्या कलरची आहे. जशी आपल्या मुंबईमध्ये कशी व्हाईट सँड असते तशी नाही आहे, आणि ही वाळू पाहायला जास्त चिटकत पण नाही. त्याच्यामुळे माझ्यासारख्या माणसांना इथे वाळूमध्ये चालायला खूप मजा येते. ते आम्ही समुद्रकिनारी मस्त गारगार हवेचा आस्वाद घेतोय, बघू शकता. घोडागाडी आलेली आहे, घोडागाडी आम्ही काल केलेली आहे. तर इथे समुद्राला भरती यायला स्टार्ट झालेलं आहे, बघू शकता. पाणी आता आलं, पाणी येतं आता जवळ 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 जवळ. सगळं समुद्रात टाकलेला प्लॅस्टिक वगैरे सगळं समुद्र रिटर्न फेकते वगैरे. दुपारचे जेवण आज आम्ही इथे मागवलं एक अंडा थाळी, त्याच्यामध्ये बघू शकता एक ऑमलेट आहे, अंडा मसाला आहे, भाकऱ्या आहेत, कांदा लिंबू. दुसरी थाळी इथे दिसते आमची फिश थाळी, सुरमई थाळी, त्याच्यामध्ये आहे कोलंबी रस्सा आणि चला या जेवायला. आम्ही बघा इथे आम्ही असं घरगुती जेवण जिथे मिळतं ना तिथे आम्ही असं रस्त्याच्या किनारी असे मस्त मराठी म्हणजे आपलं फिश व्हेज नॉनव्हेज असे मस्त घरगुती जेवणाचे असे स्टॉल्स आहेत. इथे जेवण पण मस्त असतं घरगुती. चला या स्विमिंग पूलमध्ये, आमच्या रिसॉर्टमध्येच हॉटेलमध्ये स्विमिंग पूल आहे छोटासा, तिथं आता जातो आम्ही रिसॉर्टचं पैसे वसूल करायला. रिसॉर्टचं मस्त स्विमिंग पूल आहे, त्याचं आम्ही आता मस्त मजा घेतोय, एन्जॉय करतोय. चला. ते स्विमिंग पूलची हाईट 4 फूटच्या वर आहे, त्याच्यामुळे. आणि इथे चिल्ड्रन्स स्विमिंग पूल आहे, इथे चिल्ड्रन्समध्ये चिल्ड्रन आहे आणि इथे आमचा छोटा चिल्ड्रन इकडे आहे. हाय तर करा, हाय करा, हात वर करा. पाण्याची हाईट जास्त आहे, हात सोडला तर जाईल डायरेक्ट खाली मी, त्यामुळे हात पण सोडू शकतो. आलो आम्ही कोळीनबाई या रेस्टॉरंटमध्ये. तर गुड मॉर्निंग मंडळी, आम्ही आता निघालेलो आहोत मुंबईसाठी आणि आता आम्ही चेकआउट करत आहोत हॉटेलमधून. तर 2 nights 3 days आमचा अलिबागची ट्रिप आमची आज संपलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे मुंबईला. तर चला मुंबईत